पुण्याचे प्रशांत जगताप हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला त्यांच्याच बाबतची एक मोठी बातमी पाहूयात। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा देणारे प्रशांत जगताप आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झालं होतं। मात्र त्यात आता ट्विस्ट आलाय। प्रशांत जगताप यांना चक्क उद्धव ठाकरेंनी फोन केल्याची जगतापांच्या निकटवर्तीयांची माहिती आहे। रात्री उशिरा जगताप आणि उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल 9 मिनिटं चर्चाही झाली अशी माहिती एबीपी माझाला जगतापांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे। तर शिवसेनेमध्ये योग्य सन्मान राखला जाईल असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी जगतापांना दिल्याची माहिती मिळते। भाजप सोबत कधीही जाणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या जगतापांना उद्धव ठाकरेंनी ऑफर दिल्याची माहिती आहे। जगताप यांचा आज दुपारी 12 वाजता काँग्रेस पक्षप्रवेश हा होणार हे जवळपास नक्की झालं होतं। प्रदेशाध्यक्ष सपकाळ त्यासाठी उपस्थित राहणार होते। मात्र आता जगतापांना उद्धव ठाकरेंची देखील ऑफर असल्याचं समोर आलंय। त्यामुळे जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धव ठाकरेंनी ऑफर स्वीकारणार याची उत्सुकता आहे। तर दरम्यान प्रशांत जगताप यांनी एबीपी माझाला काही वेळापूर्वी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। सारख्या एका छोट्या कार्यकर्त्यासाठी त्यांनी बोलायला वेळ दिला। त्याबरोबर या ठिकाणी तुमचा भाजप बरोबरचा जो लढा आहे या लढ्यासाठी निश्चित या ठिकाणी आमच्या शुभेच्छा आहेत अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या। मी खूप स्वतःला छोटा समजतो कारण की स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे साहेबांचे नातू आणि या ठिकाणी ज्यांना मी कायम मानत आलो असे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव म्हणून उद्धव साहेबांची जर ओळख असली तरी एक या राज्यातला आक्रमक चेहरा आणि त्याचबरोबर या ठिकाणी भाजपशी 2 हात करण्याची कायम तयारी अशा प्रकार एवढ्या मोठ्या नेत्यांनी मला या ठिकाणी फोनवर चौजून आम्ही 9-9.5 मिनिट बोललो। त्यांनी माझ्या भावना समजून घेतल्या। किंबहुना आपण एकत्रित नका या ठिकाणी तुम्ही माझ्या नेतृत्वाखाली कामकाज करू शकता अशा प्रकारच्या सुद्धा या ठिकाणी मला साथ घातली। त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानतो। एक नक्की आहे की मी भाजप किंवा आता राज्यात ज्या महायुतीमुळे या राज्याचं वाटोळ झालंय त्या तिन्ही पक्षांमध्ये कुठे जाणार नाही। आज मी माझ्या राजकीय जीवनाचा योग्य तो निर्णय नक्की घेईल, पण मी मान्य उद्धव साहेबांचा कायम ऋणी राहील की ज्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची योग्यता समजली। त्याच्यामुळे पुढच्या 2 ते 3 तासामध्ये माझा योग्य तो निर्णय नक्की होईल। माझी लढाई ही संविधानाकरता आहे। माझी लढाई ही पुरोगामी चळवळी करताय। ती कुठल्या एका पक्ष किंवा नेता किंवा एखाद्या व्यक्तीच्या विरोधातली नाही। त्याच्यामुळे आज जे भाजप सरकारला आव्हान देऊ शकतात, जे महायुती सरकारला आव्हान देऊ शकतात अशा पक्षाची निवड मी नक्की करेन। आता मी ज्या कुठल्या पक्षात जाईल त्या पक्षामध्ये मत मांडण्याचा मला अधिकार आहे, पण मी आज कुठल्या पक्षात नाहीच आहे। त्याच्यामुळे त्या पक्षांनी कुणाबरोबर जावं, कुठल्या प्रकारची आघाडी करावी अशा प्रकारच्या सूचना किंवा सल्ला देण्याचा अधिकार मला आता तरी नाही। येणाऱ्या काळामध्ये जो पक्ष मला या ठिकाणी संधी देईल त्या पक्षाच्या एकूणच विचारधारेला बरोबर घेऊन पुणेकरांच्या, महाराष्ट्राच्या, देशाच्या हिताकरता उद्यावर या रस्त्यावरचा संघर्ष करायला मी मागे पुढे पाहणार नाही। पण अर्थात सल्ला देण्याचा अधिकार मला आता तरी नाही। तर याच सगळ्या घडामोडीवरती चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, खरं तर जगताप यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश हा निश्चित झाला होता, परंतु आता त्यांनी स्वतःहून दावा केलेला आहे की ठाकरेंनी देखील मला फोन केलाय। त्यामुळे येत्या 2 ते 3 तासात पुण्यामध्ये नेमकं काय चित्र दिसू शकतंय, काय शक्यता आहे? अगदी जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी परवा दिवशी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते नक्की कोणत्या पक्षात जाणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे। कारण जर आपण बघितलं तर अर्थातच पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आज शरद पवार गटामध्ये मोठी एक पोकळी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि एक मोठा संघर्ष सध्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही ह्याच्यामध्ये देखील पाहायला मिळतं। तर दुसरीकडे प्रशांत जगताप हे कुठं जाणार याबाबत देखील अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। का तर गेले 2 दिवस ते सातत्याने मुंबईमध्ये आहेत। ते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना त्या ठिकाणी भेटलेले आहेत। एवढंच काय तर त्यांनी स्वतः या ठिकाणी सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरेंचा देखील त्यांना काल रात्री फोन आलेला होता आणि जवळपास 9-9.5 मिनिटं त्यांची चर्चा देखील त्या ठिकाणी झालेली आहे। त्यांना सन्मानपूर्वक त्या ठिकाणी वागणूक दिली जाईल, जागा दिले जातील असं देखील या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे। मात्र प्रशांत जगताप यांनी जर आपण बघितलं तर त्यांची विचारधारा आहे आणि त्यामुळेच जे भाजपच्या विरोधात असेल बरोबर आहे। मी थोडंसं तुम्हाला थांबवते। काँग्रेसचे
पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत. अरविंदजी नमस्कार. एबीपी माझावरती आपलं स्वागत आहे. खरं तर जगतापांचा काँग्रेस प्रवेश हा निश्चित झालेला होता. आज 12 वाजता त्यांचा प्रवेश होणार होता, परंतु आता उद्धव ठाकरेंचा फोन आलेला आहे, त्यामुळे काहीशी त्यांची भूमिका बदलती असं वाटतंय का की प्रवेश होणार? ताई, खरं तर पुणे शहर काँग्रेस कमिटीला प्रशांत जगतापांच्या प्रवेशाबद्दल काहीच कल्पना नाही. बरं. आणि जेवढी मला माहिती आहे तेवढी त्यांनी आमच्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नेत्यांबरोबर संपर्क साधलेला आहे. आता त्यांचे काय पण आज अटी प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश होणार होता अशी माहिती आहे, दुपारी 12 वाजता. एक्झॅक्टली जर तसं होणार असेल, पण आम्हाला त्याची कोणतीही कल्पना अजून तरी आलेली नाहीये. पण आपल्या पक्षाकडून त्यांना काही ऑफर दिली जाणार आहे किंवा दिली गेली आहे? ताई, ज्या वेळेला तुम्ही आयडिओलॉजीवर एखादा पक्ष सोडता तर आयडिओलॉजीवर तुम्ही आले पाहिजे. त्यात अटी शर्ती ठेवण्याचं काही कारणच नसतं. आणि जर तुम्ही अटी शर्तीवर येणार असाल ह्याचा अर्थ तुम्ही आयडिओलॉजीवर पक्ष सोडला नाही, मग त्याचा अर्थ असा होतो. पण अरविंदजी जगताप यांनी आता नुकतीच एबीपी माझाला प्रतिक्रिया दिलेली आहे की भाजप विरोधी जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या आयडिओलॉजी बरोबर आहे मी, त्यामुळे आता काँग्रेसमध्ये त्यांचा प्रवेश होऊ शकतो का? विषय ताई असा आहे, काँग्रेस हा वरिष्ठ नेत्यांचा आणि पक्षाचे आदेश आले तर तुमचं व्यक्तिगत मत काय ह्याला ग्राह्य धरलं जात नाही. प्रशांत जगतापांनी आपली मानसिकता पहिली ती बदलली पाहिजे की जर पक्षाने आदेश दिला त्या पक्षाचं पालन केलं पाहिजे. आता ज्या पक्षातनं ते येत आहेत तिथं त्यांच्या वरिष्ठांनी आदेश दिला की त्यांना ते मान्य होत नाही. आता ते आयडिओलॉजीचं बोलत असतील तर आयडिओलॉजीचा विषय असेल तर त्यांनी बिना शर्ती आणि बिना अटी प्रवेश केला पाहिजे ना. अटी शर्ती कशाला ठेवल्या पाहिजे? पण अरविंदजी, म्हणजे काँग्रेसचा जगतापांच्या प्रवेशासाठी विरोध आहे असा आपला रोख आहे? माझा विरोध हा विषय नाहीये ताई. माझं आपल्याला एवढंच म्हणणं आहे आणि प्रशांत जगताप चांगले माझा सल्ला आहे, ज्या कार्य काँग्रेसची आयडिओलॉजी समजून घ्या. ज्या वेळेला पवार साहेब बाजूला हटले होते त्यावेळेला तुम्ही काँग्रेसला नाकारून पवार साहेबांबरोबर गेलेले होतात. आता तुम्ही परत काँग्रेसमध्ये येत आहात, तेव्हा काँग्रेसची आयडिओलॉजी त्याही वेळेला तीच होती. येत असताना काँग्रेसची आयडिओलॉजी आणि काँग्रेसचे संस्कार ते आपल्यामध्ये असले पाहिजेत, एवढंच आमचं मत आहे. बर. पण म्हणजे तुमचा रोख असा आहे की जगताप यांनाच खुद्द काँग्रेसमध्ये यायचं आहे, त्यांच्याकडून असं काही सांगण्यात आलेलं आहे? तेच आता नवीन घर तर तेच शोधतील ना ताई, मी कसं काय बोलणार. बर. ठीक आहे अरविंदजी, धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. आमच्याशी बातचीत केलीत याबद्दल आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.